मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण न ऐकलेला माणूस मिळणं कठीण आहे. थोरा मोठ्यांच्या बाबतीत तर ती नेहमीच वापरली जाते, पण काही जणांना ती अगदी शब्दशः लागू पडते. भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि स्वतंत्र भारताच्या जडणघडणीच्या काळातील अनेक नेते या म्हणीची चालती बोलती उदाहरणं म्हणून जगले. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. वल्लभभाई सरदार म्हणून घडले, वाढले ते गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली. मात्र आपला मूळचा स्वभाव आणि वृत्ती त्यांनी सोडली नाही. त्यांचा जन्म सन 1875चा. अंगापिंडानं मजबूत, प्रभावी व्यक्तिमत्वाचं हे देणं वल्लभभाईंना वडिलांकडून लाभलं. आई लाडबाईकडून लाभलेले संस्कार त्यांनी जन्मभर जपले. शाळेत असतानाच अन्यायाचा केवळ प्रतिकारच नव्हे, तर संघटित कृतीतून शिक्षक, मुख्याध्यापक सर्वांना ठिकाणावर आणलं. वर्गांवर बहिष्कार, शाळेत हरताळ, 3 दिवस शाळा बंद, हे सारं वल्लभभाईंच्या नेतृत्वाखाली झालं आणि त्यांचं नेतृत्व सर्वमान्य झालं. पुढच्या काळात त्यांचं धाडस, दूरदृष्टी, संघटन कौशल्य, वक्तृत्व, माणसांची पारख, जोखीम घेण्याची तयारी या साऱ्यांची कसोटी वेळोवेळी लागली तरी सरदार नेहमीच यशस्वी ठरले. शेतकरी, सर्वसामान्य जनता, काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण भारत यांचं नेतृत्व प्रभावीपणे आणि यशस्वीपणे त्यांनी केलं याची दखल इतिहासानं घेतली. केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक नेत्यांनीही सरदारांचं स्थान आणि मान यांचा गौरव केलेला दिसतो. वयाच्या 17व्या वर्षी 7वीपर्यंत गुजराती माध्यमातून शिकून पुढं 22व्या वर्षी वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. घरची आर्थिक स्थिती यथातथाच. शेतकरी कुटुंबात सुखसोयींचा अभाव अनुभवत ते वाढले, पण महत्त्वाकांक्षा जबरदस्त होती. वकील आणि बॅरिस्टर व्हायचं ठरवलं आणि 1900 साली ते ध्येय गाठलं. एकूण 5 भावांपैकी वल्लभभाई चौथे. भावांची नावंही धार्मिक संदर्भातून ठेवलेली. पहिले सोमाभाई, दुसरे नरसीभाई, तिसरे विठ्ठलभाई, त्यानंतर वल्लभभाई आणि 5वे काशीभाई. विठ्ठलभाई आणि वल्लभभाई दोघेही बॅरिस्टर झाले आणि लढाऊ राजकारणी बनले. पहिले दोघे शेती सांभाळून घरीच राहिले, तर सर्वात धाकट्यानंही वकिलीच केली. विवाहानंतर वल्लभभाईंनी वकिलीचा व्यवसाय गोध्रासारख्या छोट्या गावात सुरू केला. नाव व्हायला लागलं तरी स्वतंत्र बाणा, स्पष्ट वक्तेपणा यांनी लोकप्रियता व्यावसायिक वर्तुळात तरी लाभली नाही. दरम्यान मित्र रामजीभाईंना प्लेगची लागण झाली. त्यांची सेवा करूनही ते वाचले नाहीत. वल्लभभाईंनाही प्लेगची लागण झाली. एकटे राहून आजारातून बरे होताच 1902 साली त्यांनी तालुक्याचं ठिकाण बोरसाडला वकिली सुरू केली. फौजदारी वकिलीत 90% जास्त खटले ते जिंकत. निर्भय वकील असा त्यांचा लौकिक झाला. त्यांच्या या कर्तृत्वानं फौजदारी न्यायालयच तिथून हलवण्याचा निर्णय घेऊन त्यांची ब्याद टाळता येईल असा विचार झाला आणि कार्यवाही देखील झाली. पण पटेल 15 किलोमीटरवरील आणंदला न्यायालयात टांग्यानं जात. सोबत सामानासाठी नोकर असे. हे सगळं पाहून न्यायालय पुन्हा बोरसाडला आलं. पोलीस ज्याला घाबरतात असा वकील हीच पटेलांची ओळख झाली. आता बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंड गाठायचं तर पैसा हवा. त्यासाठी काटकसर करून सगळी तयारी केली. तर दोघांचीही आद्याक्षरं समान असल्यामुळे वल्लभभाईंचा पासपोर्ट थोरले बंधू विठ्ठलभाईंच्या हाती पडताच ते स्वतःच आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला जायला तयार झाले. वल्लभभाईंनी सगळी कागदपत्रं त्यांना देऊन धाकट्या भावाचं कर्तव्य बजावलं आणि त्यांना मदतच केली. पण आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत. दरम्यान पत्नीचं निधन झालं. आपला बेत गुप्त ठेवून वर्षभरातच वल्लभभाई इंग्लंडला गेले. 3 वर्षात पदवी संपादून ते भारतात परतले आणि अहमदाबादेत वकिली सुरू केली. याच काळात पालिका सदस्यांचे अधिकार हिरावून घेणारे नियम बनवून ब्रिटिश सरकारनं ICS अधिकाऱ्याची पालिका आयुक्तपदी नेमणूक केली. त्याविरुद्ध आंदोलन उभारायचं तर नेतृत्व जाणकार, खंबीर आणि देशप्रेमी हवं. साहजिकच पटेलांना गळ घालून नगरपालिकेचे उमेदवार बनवण्यात आलं आणि त्यांना लोकांनी निवडून आणलं. ती निवडणूक रद्द ठरवली गेली तरी पुन्हाही पटेलच निवडून आले. अशा रीतीनं 1917 साली वल्लभभाईंचा राजकारणात प्रवेश झाला.
सलग 5 वर्ष पटेल ब्रिटिश शासनाच्या कट कारस्थानांविरुद्ध झुंजत राहिले. अखेर त्यांचेच सहकारी नगरपालिकेत फितूर झाल्याचं लक्षात येताच ते राजीनामा देऊन मोकळे झाले. मात्र 1917 सालीच त्यांचा संबंध गांधीजींशी आला. तेव्हा गांधीजींचं वय होतं 48 तर पटेलांचं 42. त्याआधी गांधीजींचा साबरमती आश्रम सुरू झाला तरी पटेल त्यांच्यापासून तसे दूरच होते. पुढं चंपारण सत्याग्रहानंतर गांधीजींविषयी त्यांना विश्वास वाटू लागला आणि शेतकरी कामगार यांचे हितरक्षक सिद्ध झालेल्या गांधींकडे ते आकर्षित झाले. प्रांतिक परिषदेत सामान्य प्रतिनिधी म्हणून गेलेले पटेल नंतर नखशिखांत बदलले. विशेष म्हणजे परिषदेत नेमलेल्या कायमस्वरूपी समितीत गांधीजी अध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून वल्लभभाई एकत्र आले. पुढे खेडा सत्याग्रहात गांधीजींनी पटेलांची नेता म्हणून निवड केली आणि तो शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचा लढा पटेलांनी सत्याग्रहातून जिंकला. पटेल यांचा देशाच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला. ते गांधींचे उपसेनापती बनले. नंतरच्या 5 वर्षात हे नातं दृढतर होत गेलं. यानंतर नागपूरचा सत्याग्रह, बोरसाड भागातील दरोडेखोरांविरुद्ध सत्याग्रह यांच्या नेतृत्वातून वल्लभभाई देशासमोर आले. 1927च्या पुरात अहमदाबादचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेला सामना इंग्लंडमध्ये देखील कौतुकाचा विषय बनला. वल्लभभाईंना सरदार बनवणारा बारडोलीचा सत्याग्रह ऐतिहासिक आणि अभूतपूर्व होता. 88,000 शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध संचालन, प्रसिद्धी, जागृती, सार्वत्रिक कृती यातून देशासमोर एक वेगळाच प्रयोग आला आणि त्याचा संदेश सर्वदूर पसरला. तडजोडीच्या शक्यता तपासत ती तयारी दाखवतानाच पटेलांनी निग्रहानं संघटित लढा देणाऱ्या निरक्षर दुबळ्या शेतकऱ्यांचं समर्थ नेतृत्व सांभाळलं. केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यात या सत्याग्रहाची दखल घेतली गेली आणि शेतकऱ्यांचा विजय झाला. त्यातल्याच एकानं वल्लभभाईंना सरदार हा किताब एका सभेत उत्स्फूर्तपणे बहाल केला. ते देशाचे सरदार बनले. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात सरदार गावोगावी जाऊन लोकांना जागवत होते. त्यांना अटक करून साबरमती तुरुंगात ठेवलं आणि गुजरात पेटून उठला. 75,000 लोक एकत्र जमून त्यांनी वल्लभभाईंवर पूर्ण निष्ठा दाखवली आणि त्यांच्याच मार्गानं जाण्याचा निर्धार व्यक्त करणारा ठराव तिथेच पास झाला. तुरुंगात सामान्य गुन्हेगाराची वागणूक, निकृष्ट जेवण, दातांचा त्रास असल्यानं भाकरी पाण्यात बुडवून खात सरदार पटेल खंबीरपणे सजा भोगत राहिले. 1931च्या कराची अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. अहमदाबाद अधिवेशनापासून काँग्रेसचं रूप पालटलं होतं. त्यात सरदारांचं योगदान मुख्य होतं. सरदार पटेलांच्या जीवनातील 2 ठळक पडाव म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळचा बारडोली सत्याग्रह आणि स्वातंत्र्योत्तर काळातील संस्थानांचं विलिनीकरण. बारडोलीने त्यांना सरदार बनवलं तर संस्थानांच्या विलिनीकरणाने लोहपुरुष बनवलं. सरदार पटेल स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान झाले आणि गृहमंत्री झाले. सारा देश एक करण्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे त्याची इतिहासानं तर नोंद घेतलीच आहे. जगातले मोठमोठे नेते त्यांनी जे काही केलं त्याला आश्चर्य मानतात. कारण अखंड भारतात एकूण 565 संस्थानिक होते आणि या संस्थानिकांचं स्वातंत्र्य, त्यांची स्वायत्तता आणि त्यांचा स्वाभिमान सांभाळत त्यांना भारतात एकरूप करणं हे एक आव्हान होतं. एका सौराष्ट्रातच 217 अशी राज्य होती. यातही पुन्हा हैदराबादचे निजाम हे भारत स्वतंत्र झाल्यावर 15 ऑगस्ट नंतर आपण स्वतंत्र राज्य म्हणूनच राहू असं जाहीर करून मोकळे झाले होते. त्यांनी जिनांशी पत्रव्यवहारही सुरू केला होता आणि जिनांना अशा मैत्रीपूर्ण संस्थानांची गरज होती. त्यांनी त्यांना सहाय्य देऊ केलं होतं. भोपाळचे नवाब अशाच पद्धतीने मुस्लिम लीगशी मैत्री सांभाळून होते. त्यांनाही काही राज्य पाकिस्तानाशी जोडायची होती. पण नंतरच्या काळात मात्र त्यांची अवस्था सरदार पटेलांना शरण जाण्यापर्यंत गेली. कारण त्यांच्याच लोकांनी बंड करण्याची शक्यता त्यांना जाणवू लागली होती. नवनगरचे जामसाहेब हे सर्व संस्थानिकांमध्ये अंकल म्हणून ओळखले जात. ते ज्येष्ठ होते.
त्यांचा अनुभवही दांडगा होता आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत भारतात एकात्म व्हायचं नव्हतं. पण अशा या स्थितीत केवळ काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड सोडल्यास इतर सर्व संस्थानिकांची भारतात विलीन होण्याची मान्यता आणि संमती 15 ऑगस्ट 1947च्या आधी मिळवण्याचं कसब सरदार पटेलांमध्ये होतं. त्यांनी व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्याशी बोलणी केली. फ्रीडम ॲट मिडनाईट या पुस्तकामध्ये याबद्दलचा एक छानसा संवाद आला आहे. तो असा आहे. लॉर्ड माउंटबॅटन म्हणतात, तुम्ही मला एकूण सफरचंदांपैकी 1 डझन वेगळी ठेवू द्याल का? सरदार पटेल म्हणतात, त्या झाडावरची सगळी सफरचंद माझ्याकडे आली पाहिजेत, नाही तर मी ती घेणार नाही. आता 1 डझन ही जरा जास्तच होतात, मी तुम्हाला फार तर 2 देईन, असं पटेलांचं उत्तर होतं. माउंटबॅटन म्हणाले, नाही, हे खूपच कमी आहे. अखेर असं ठरलं की 6 संस्थान सोडून बाकी सगळी ही भारतात विलीन होतील. 550 संस्थानं एका झटक्यात 15 ऑगस्ट 1947च्या आधी संमती देतात, हे जगातलं आश्चर्यच मानावं लागेल. आणि एकूण गृहमंत्री म्हणून आणि उपपंतप्रधान म्हणून सरदार पटेलांचं जे काम आहे ते एका द्रष्ट्याचं होतं. त्यांची नजर अगदी माणूस पारखणारी होती. आपण सरदार पटेलांची जयंती जेव्हा साजरी करतो तेव्हा या सरदार पटेल या व्यक्तिमत्वामध्ये काय काय दडलेलं होतं याचा शोध घेणं खरोखरच आवश्यक आहे. नेहरू आणि पटेल हे 2 खांब आधुनिक भारत घडवण्यात खूप महत्त्वाचे मानले गेले आहेत. सरदार पटेलांचं आरोग्य हा खरं तर चिंतेचा विषय होता आणि स्वातंत्र्यानंतर अवघ्या 3 वर्षात सरदार पटेल आपल्यातून गेले. पण या लोहपुरुषानं ज्या प्रकारची रचना आणि ज्या प्रकारचं संघटन भारतात उभं केलं त्याला तोड नाही. हा लोहपुरुष भारताच्या सदैव स्मरणात राहील